आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। अंतकाळी विठू आम्हासे पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका। वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयाचा जने जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत। मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न। ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे। त्यातही अशोक बुवा, कोणत्याही संताची उंची मोजायची झाली तर त्या संताचा आत्ताचा काळ बघून चालत नाही। ज्ञानोबांची उंची मोजायची झाली तर तुम्ही आताच्या काळात मोजाल। आताच्या काळात काय हो, ज्ञानोबांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली, म्हणून मंदिर समितीने पाठीमागल्या काही दिवसापूर्वी निर्णय घेतला, म्हणे ज्ञानोबांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवायचा। किती किलो वजनाचा? सुरुवातीला ठरलं, म्हणले 11 किलो वजनाचा कळस बसू, पण भली मोठी अडचण झाली। समितीनं निर्णय घेतला 11 किलो वजनाचा सोन्याचा कळस बसवायचा, पण अडचण आली हो। कोणती? समितीला जे अपेक्षित होतं
त्याच्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली आणि मग समितीनं निर्णय बदलला. 11 किलो नाही 25 किलो सोन्याचा कळस ज्ञानोबारायांच्या मंदिराला बसवण्यात आला. सोप्पाय का? ज्ञानोबारायांची उंची मोजायची झाली तर आजही सोन्याचा कळस बघून उंची कळत नाही. त्याच्यासाठी अंगणात असणारं सोन्याचं पिंपळाचं झाडच बघावं लागतं. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये का कुणास ठाऊक पण जाण्याची भाषा बोलताय. तुकोबांच्या मुखातली भाषा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी. माऊली बुवा ज्या अर्थी तुकोबा जातो म्हणतायत त्या अर्थी 2 शक्यता आहेत. एक तर तुकोबा स्वतःच्या मर्जीनं निघाले असतील, नाही तर त्यांना कुणीतरी जबरदस्तीनं घेऊन चालला असेल. महाराज तुकोबांना जबरदस्तीनं घेऊन जाईल एवढी ताकद कुणाची? कुणाची म्हणजे यमाच्या किंकराची. यमाचे किंकर प्रचंड भयंकर आहे. मारती झोडीती तोडीती बहु निष्ठुर. ते प्रचंड निष्ठुर आहेत, प्रचंड ईर्ष्याळू आहेत. त्या यमाच्या किंकरानं तुकोबांना चालवलं असेल म्हणून तुकोबा जातो म्हणतायत. असा जर विचार मांडायचा झाला तर त्याच्या पुढे जाऊन विचार असा मनात येतो, त्या यमाच्या किंकराचा जो राजा आहे त्याला यमराज म्हणा, यमाच्या किंकराचा जो देव आहे त्याला यमदेव म्हणा, आणि माझ्या तुकोबांचा अधिकार एवढा मोठा आहे. माझ्या तुकोबांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगावर काटा उभा राहतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. याचा अर्थ असा आहे तुकोबांना कुणी जबरदस्तीनं घेऊन चाललं नाही. तुकोबा स्वतःच्या मर्जीने निघालेत. आणि ऐका, स्वतःच्या मर्जीनंच येतात आणि स्वतःच्या मर्जीनंच जातात त्यांना संत म्हणा. ज्याला यावं लागतं त्याला जीव म्हणा, ज्याला आणावा लागतो त्याला देव म्हणा. आणि स्वतःच्या मर्जीनं येतात, स्वतःच्या मर्जीनं जातात त्यांना संत म्हणा. अशोक बुवा, तुम्ही आम्ही जीव म्हणून जगत असताना 2 जीवामध्ये वासना निर्माण झाली आणि त्या वासनेची शिडी करून आपण या जगामध्ये आलो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे तुमच्या आमच्या जन्माचं मूळ कारण. जीव म्हणून तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं. तुम्ही आम्ही जन्माच्या बाबतीत स्वतंत्र नाही, तुम्ही आम्ही मृत्यूच्या बाबतीत स्वतंत्र नाही. त्याने बोलवलं की यावं लागतं, त्याने हाक मारली की जावं लागतं. जीव स्वतःच्या मर्जीनं येतही नाही जातही नाही, देवाला मात्र आणावं लागतं. तोही स्वतःच्या मर्जीनं येत नाही. द्रौपदीच्या साडीला दुःशासनाने हात घातला आणि ज्या क्षणाला द्रौपदीच्या साडीला दुःशासनाने हात घातला त्या क्षणाला द्रौपदीच्या डोळ्यातून खळकन पाणी. पतिव्रता देव समोर दिसला आणि देवाला प्रश्न विचारला, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. बहिणीची झालेली अवस्था बघून गोपाल कृष्णाच्या डोळ्याला पाणी आलं. कृष्ण परमात्म्यानं दबाब त्या डोळ्यानं द्रौपदीकडे बघितलं आणि द्रौपदीला प्रश्न विचारला, सांग द्रौपदी, वेळ
मी लावला का वेळ तू लावला? द्रौपदी, वेळ का सखया लावेला असं म्हणून जर माझ्याकडे बघत असेल तर ऐक, दुःशासनानं तुझ्या साडीला हात घातल्या घातल्या तुला माझी आठवण यायला पाहिजे होती, पण तुम्ही मानव जाताशी आहात, तुम्हाला लगेच देव आठवत नाही. तुम्ही अगोदर तुमच्या परीनं सगळे प्रयत्न करता आणि नाईलाज झाल्यानंतर तुम्हाला ज्याची आठवण येते त्याचं नाव देव आहे. तू सुरुवातीला भर सभेत बसलेल्या आंधळ्या धृतराष्ट्राकडे बघितलं. द्रौपदी, तुला जाण होती. धृतराष्ट्र डोळ्याने नाही, धृतराष्ट्र मनाने आंधळा आहे. जी माणसं मनाने आंधळे असतात त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा कधीच करायची नसते. त्यानंतर भर सभेत बसलेल्या भीष्म पितामहाकडे तो बघितलं. पितामह प्रचंड अधिकारी, पण अशोक बुवा, कधी कधी अधिकारी माणसं सुद्धा पापाचं धन खाऊन मिंदी होऊन जातात. भीष्म पितामह प्रचंड अधिकारी होते, त्यांनी खरं तर तुला मदत करायला पाहिजे होती, पण अडचण आहे, पापाचं अन्न खाल्ल्या कारणे ते तुझ्या मदतीला आले नाहीत. भर सभेत असणाऱ्या 5ही नवऱ्यांकडे तू बघितलं. तुझ्या नवऱ्यांकडे ताकद भरपूर होती, पण हरले होते, पारतंत्र्यात होते. आणि कितीही सामर्थ्यशाली माणूस जर पारतंत्र्यात गेला तर त्याच्या शक्तीचा समाजाला अजिबात उपयोग होत नाही. द्रौपदी, सगळ्यांचा नाईलाज झाला तेव्हा तू एका हातानं साडी पकडली, एका हाताने मला बोलवत होती. माझी अडचण एक आहे द्रौपदी, जोपर्यंत तुम्ही मला एका हाताने बोलवता तोपर्यंत कृष्ण कधीच येत नसतो. अजून बी ध्यानात ठेवा, रस्त्याने जाता जाता गाडीहूनच अशा पाया पडणाऱ्या गड्यांनी सावध राहा. एका हाताने बोलवल्यावरती तो कधीच येत नसतो, कारण तुमचा एक हात जरी देवाला बोलवत असला तरी दुसरा हात मात्र तुमचा अहंकार पकडून ठेवतो. आणि द्रौपदी, तुझ्या करवी सगळ्यांना निरोप दे, जिथं अहंकार आहे तिथं कृष्ण नाही, आणि जिथं कृष्ण आहे तिथं कसलाच अहंकार नाही. सांग, ज्या क्षणाला तू दोन्ही हात वर केले आणि माझी आठवण काढली त्या क्षणाला हाकेसरशी उडी या न्यायानं मी धावत आलो. द्रौपदी, मला येता येत नाही, मला आणावा लागतो. त्या गजेंद्राचा पाय नकराने पकडला म्हणून त्याला पळता येत नाही. गजेंद्राने जेव्हा शेजारी असणारं कमळाचं फूल त्याच्या दिशेने फेकलं तेव्हा जो गजेंद्राच्या मदतीला आला त्याला देव म्हणा, ज्याला आणावा लागतो त्याला देव म्हणा. आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासी, यावं लागतं जीव म्हणा, आणावा लागतो त्याला देव म्हणा. आणि स्वतःच्या मर्जीनच येतात. देशमाने महाराज येताना सुद्धा ते आलो म्हणून येतात. आलो म्हणे तुका, मी नामाचा धारक. या न्यायानं येताना आलो म्हणून येतात आणि जाताना जातो म्हणून जातात. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी.
बुवा जातो म्हणता तुम्ही, पण निघाला कुठं? तेव्हा तुकोबांनी उत्तर द्यावं, लेकरांनो आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. थांबा थांबा तुकोबा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणता. अहो पण आम्ही जातो आमच्या गावा असं म्हणताना तुम्ही देहू मध्ये उभा आहे. तुमच्या गावातच तुम्ही उभा आहे आणि तुमच्या गावात तुम्ही उभा असून अजून कोणत्या गावाला जाणार? तेव्हा तुकोबा हसलेन शांतपणे बोलले, लेकरांनो तुम्हाला वाटत असलं तरी तुकाराम हे माझं नाव नाही आणि देहू हे माझं गाव नाही. देश वेश नोहे माझा सहज फिरता आलो. तुकाराम हे नाव नाही मी म्हणतो कशासाठी? जगाचा बाप नरसिंह होता तेव्हा मी भक्त प्रल्हाद होतो. जगाचा बाप राम झाला तेव्हा मी अंगद झालो. जगाचा बाप कृष्ण झाला तेव्हा मी उद्धव झालो. जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणून उभा राहिला तेव्हा मी त्याच्या समोर चौयुगाचा भक्त नाम्या उभा कीर्तनी. या न्यायानं मी पांडुरंगाच्या समोर कीर्तनाला उभा राहिलो. तुम्हाला वाटत असेल मी तुकाराम, आहा तुकाराम हे माझं नाव नाही, उलट जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळांचं इथून या बुवा, तुकाराम हे तुमचं नाव नाही पटलं, पण तुम्ही असं म्हणला देहू हे तुमचं गाव नाही. तुकोबा जर देहू हे तुमचं गाव नाही तर सांगा एकदा आम्हा सगळ्यांना तुम्ही नेमके आहात कुठले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणासी. बोलिले ते ऋषी सात भावे भरताया, सात भावे भरताया. जाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग. जाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावी वरताया, सात भावी वरताया. जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले ते ऋषी सात भावे वरताया. वैकुंठवासी आलो याच्या कारणासी. बोलिले ते ऋषी सात भावे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि लेकरांनो जिथून आलो तिथं आम्ही माघारी निघालो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबा अडचणी काय काय आला होता तुम्ही तर थांबायला पाहिजे होतं. असं अर्ध्यातून सोडून जाणं पाठीमागं राहिलेल्या माणसांना त्रास देतं. तुकोबा सांगतात, लेकरांनो खरं सांगू, जाणाराला सुद्धा जावं असं वाटत नाही. वाटतं काय? 100 रुपयाची नोट पडली तर माणसाला दिवसभर करमत नाही. फक्त 100 रुपयाची नोट पडली तर माणसाला दिवसभर करमत नाही. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून उभा केलेला प्रपंच असा सहज सोडून जावं वाटत असेल काय? बरं माऊली बुवा,
बाकीच्यांबद्दल मला बोलायचं नाही. आदरणीय दादांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही जमलोय. प्रचंड कष्ट केलेला माणूस आहे. आज पोरं बाळं जे सुखाचा घास खातात ते दादांच्या रक्ताचा एक एक थेंब वाटलाय आणि त्याच्यावरती हा सबंध परिवार आज सुखाचा घास खातो. लेकरा बाळांना त्या गोष्टीची प्रचंड जाणीव आहे. म्हणून दोन्ही पोरांनी सकाळपासून दादांनी कमवलेल्या सगळ्या गोष्टीची पूजा केली आहे. अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, दादांच्या काळात असणारी सगळी वाहनं एका ओळीत उभा केली होती. आणि दादा तुम्ही गेल्यानंतर सुद्धा आम्ही ह्यातल्या कशालाही विसरलो नाही. या प्रत्येक वाहनाच्या पाठीमाग तुमचं असणारं कष्ट आम्हाला आजही लक्षात आहे. म्हणून नजर वळवून माघारी बघा, सगळ्या वाहनांचं पूजन करून ठेवलंय. दादा आज एवढं वाटतं हे सगळं वैभव अनुभवायला, या सगळ्या वैभवाचं सुख घ्यायला फक्त आमच्या सोबत तुम्ही असायला पाहिजे होतं. जावं वाटलं असेल काय? अजिबात नाही. पण होतं असं, माझ्या पांडुरंगानं हाक मारली की त्याला सांगता येत नाही, देवा मला माझ्या नातवंडांबरोबर राहायचं म्हणून. पांडुरंगाने हाक मारली की त्याला सांगता येत नाही, देवा जरी तुझ्याजवळ अनंत कोटीचं सुख असलं तरी भगवंता माझं माझ्या प्रपंचावर प्रचंड प्रेम आहे. माझ्या पोरी बाळा जेव्हा दारात येऊन उभा राहतील, माझी सुनीता जेव्हा दारात येऊन उभा राहील, तेव्हा पायरीला पाय लावल्या लावल्या तिला सगळ्यात अगोदर बापाची आठवण येईल. सांग देवा, त्या पोरीनं बाप म्हणून बघायचं झालं कुणाकडं बघावं? पण हे आपल्या पुरतं झालं. त्यांनी हाक मारली की थांबता येत नाही. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि एकदा त्याने बोलवलं की निघावं लागतं. थांबा थांबा तुकोबा, निघाला खरं, पण हे सांगून जा, आयुष्यभर प्रचंड चांगलं वागला तुम्ही. प्रचंड चांगलं याचा अर्थ समाजाने तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही त्या समाजाला कधी त्रास दिला नाही. लोकांनी बोराटीच्या काट्यानं मारलं, गाढवावर बसून धिंड काढली, तोंडाला काळ फसलं आणि गावच्या पाटलाकडे तक्रार केली. पाटील हा तुकाराम बुवा भजन करतो आणि त्याचा आम्हाला त्रास होतो. नाही बरोबर आहे की बाबा, तुम्ही माझ्या मताचा आहे, मला माहिती आहे. तुम्ही सगळ्यात पुढे बसलाय म्हणजे जे त्रास होता त्या काळातल्या लोकांना. कशाचा? भजनाचा. आणि आज बी लोकांना त्रासच आहे. कुणाचा? भजनाचाच त्रास आहे. नाही हो, काकडा चालू असला तर आजूबाजूची उभा राहते ती म्हणते ती, ओ ओ ओ बुवा ओ. तर भोंग्याचा आवाज तेवढा आणि तुमचं तुमच्यात चालू द्या. मग आमचं पाठ आहे म्हणून आम्ही तुम्हाला म्हणून दाखवायचंय. आमच्यात म्हणजे आमचं पाठ आहे म्हणून आम्ही म्हणतोय का आम्हाला दाखवायचंय, आम्हाला म्हणा येतंय म्हणून. अहो आहे, मी सांगू का, ज्याच्या कानावर काकडा पडतो तो माणूस किती वाकडा असला तरी सरळ चालतो.
वाकड्यासाठी काकडा म्हणायचा आहे बाबा. आमचा पाठच आहे की आता आम्ही म्हणून काय करायचंय गड्या. किती म्हणल्यावर आम्हाला अरे सगळीकडे हेच चाललंय. बोलायला नको आणि सांगायला नको. हे बोलून वेळ घालवण्यापेक्षा असं वाटतं आपलं पुढं बोलावं. नाही तर अशोक बुवा त्या दिवशी कीर्तनावरून येत होतो. एप्रिल महिन्यातलं कीर्तन. आता एप्रिल महिन्यातली कीर्तन म्हणजे बहुतेक तुम्हाला माहिती आहे एप्रिल महिन्यात ज्या कीर्तनकाराला कीर्तन नसतात त्या कीर्तनकाराला सुद्धा एप्रिल महिन्यात कीर्तन असतं. त्याचे गणित सांगतो ऐका. ज्या बुवाची एप्रिल महिन्यात डायरी कोरी दिसली त्यांनी धोतराव स्वस्तिक काढायचं आणि ते धोतर आंतरपाठ म्हणून लग्नात वापरायचं. पुन्हा त्यांना नेसायचंच नाही. नाही एप्रिल महिन्यात नाही नेसलं मग कवा नेसायचं. एप्रिल म्हणजे असा महिना त्या महिन्यात बघा दोन गोष्टी चालू असतात. गावोगाव यात्रा चालू असतात आणि गावोगाव पारायणं चालू असतात. रात्री 12-12:30च्या सुमाराला त्या कोरेगाव तालुक्यात कीर्तन केलं आणि दहिवडीवरून मी खाली उतरत होतो. शिंगणापूरचा घाट वलटून मला अलीकडे यायचं होतं. ते ड्रायव्हर त्याच्या वेगानं गाडी चालवत होता. पण अचानक एका गावात आम्ही पोहोचलो. एका गावात पोहोचल्यावर अशोक बुवा मला असं दिसलो रस्त्याच्या कडेला प्रचंड गर्दी जमली आहे म्हणून मी थोडीशी गाडी हळूच घ्यायला लावली. रात्री 12-12:30 वाजता रस्त्याच्या कडेला एवढी गर्दी जमली आहे. मला निर्बुद्धाला असं वाटलं एखादा कीर्तनकार उशिरा आला असेल आणि त्याचं कीर्तन उशीरपर्यंत चाललं असेल. 2 शब्द आपण ऐकावेत आणि त्याचं ऐकून पुन्हा कुठंतरी जाऊन आपण सांगावं. ह्या स्वार्थी भावनेने मी थोडा कीर्तनाला थांबलो. कीर्तनाला थांबल्यानंतर गाडीची काच खाली घेतली. देवबाप्पा गाडीची काच खाली घेतल्यावर मला जाणवलं कुणातरी महिला कीर्तनकाराचं कीर्तन होतं. मी थोडं कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला पण आपल्या ओळखीचे अभंग ते म्हणतच नव्हते. त्यावेळी त्यांचं प्रमाण चाललं होतं. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेलाय राडा. अरे 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 मला जाणवलं हे कीर्तन आपल्या कीर्तनापेक्षा थोडं वेगळं आहे. आणि मी बारकाईने बघितलो त्यांच्या कीर्तनात आपल्यासारखे टाळ वाजत नव्हते. त्यांच्या कीर्तनात दादा त्यांच्या कीर्तनात चाळ वाजत होते. आणि रात्री 12:30 वाजता 2 म्हातारी माणसं आणि पोलीस त्या म्हाताऱ्या माणसांना असं अडवत होते आणि पोलीस त्यांना म्हणत होते माग सरा माग सरा माग सरा. ती म्हातारी माणसं म्हणत मागणं दिसत नाही हवं. नाही माग सरा माग सरा माग सरा. तुम्ही हे विनोदाने ऐकता खरं पण मारुती बुवा ज्या क्षणाला ते दृश्य बघितलं गाडीच्या काचा लावल्या आणि क्षणभर शांत झालो. कुठं आहे आपण? महाराष्ट्रात. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही त्या महाराष्ट्रात. ज्या महाराष्ट्रात दुश्मनाच्या स्त्रीला सुद्धा आई मानलं जातं त्या महाराष्ट्रात. ज्या ज्ञानोबांनी पुरुष असून सुद्धा अखंड विश्वाची माऊली होण्याचं भाग्य स्वतःच्या अंतकरणात पाडून घेतलं त्या ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात किंवा एकांतात आलेल्या स्त्रीला सुद्धा जाईव तुम्हाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैस हे सांगणाऱ्या महाराष्ट्रात किंवा ज्या महाराष्ट्रात 18 पगड जातीच्या पोरी एकत्र केल्या भुईचा कागद केला हाताच्या बोटाची लेखणी केली आणि स्वतःच्या या धर्मातल्या या देशातल्या मुली शिकाव्यात म्हणून जिने अंगावर शेण झेललं त्या सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रात मी उभा आहे. क्षणभर डोळ्याला पाणी आलं. काय वेळ आली राव. जिथं चाळ वाजतायत तिथं माणसांना म्हणावं लागतंय माग सरा माग सरा माग सरा. आणि जिथं आमचे टाळ वाजतायत तिथं आम्हाला रोज म्हणावं लागतंय पुढं सरा. कधीच आहे आजच नाही. त्या काळापासून परिस्थिती हीच आहे. लोकांचा भोजनाला नाही
भजनाला विरोध आहे. गावातल्या लोकांनी पाटलाकड तक्रार केली, ह्या तुकोबाने भजन केलं की आम्हाला त्रास होतो. गावच्या पाटलानं तुकोबांना बोलवून घेतलं आणि थेट सांगितलं, तुकोबा आजपासून भजन बंद. कदाचित पाटील, कदाचित माझ्या देवाची तशी इच्छा असेल, पण खरं सांगू हे लोक थेट तुमच्यापर्यंत आले नाही हो. ह्या लोकांनी मला हाणलं, मारलं, त्रास दिला. लोकांनी दिलेला त्रास सहन झाला नाही. तेव्हा मी माझ्या वाचेला सांगितलं होतं, बाई भजन करू नको ग, पण अडचण अशी झालीये. माझी मज झाली अनबरबाद, माझी मज झाली अनबरबाद, झाली अनबरबाचा, माझी मज झाली अनबरबाचा, माझी मज झाली अनबरबाद, माझी मज झाली अनबरबाद, माझी मज झाली अनबरबाचा, माझी मज झाली अनबरबाचा. माझी मज झाली माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से तुकोबा. आयुष्यभर भजन केलं तुम्ही, लोकांनी तुम्हाला त्रास दिला, याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? तुकोबा सांगतात, वारकऱ्यानं काय कमवलं हे मोजण्यासाठी पैशाचा टेप लावायचा नसतो, ते मोजण्यासाठी पुण्याचा टेप लावायचा असतो. मी माझ्या आयुष्यामध्ये काय कमवलं हे जर विचारत असाल तर तुम्ही पैसा पाणी मोजत बसू नका. आयुष्याच्या अंतकाळाला तो जगाचा बाप विमान घेऊन माझ्यापर्यंत आला, मला सदेह घेऊन वैकुंठाला गेला. तो जगाचा बाप मला पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, गेलोच नसतो पण जावं लागलं. त्याचं कारण एक आहे,
वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आणि तो बोलावतो म्हणून आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावे विनंती माझी काहीसा या अर्थाचा 3 चरणाचा अतिशय गोड अतिशय समर्पक अभंग आजच्या सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण या परिवाराचं अस्तित्व या परिवाराचं मांगल्य या परिवाराचं पावित्र्य या परिवाराचा सन्मान या परिवाराचा स्वाभिमान या परिवाराचा अभिमान या परिवाराचा आधारवड या परिवाराचे वडील या परिवाराचा बाप कोणता शब्द जोडता कैलासवाशी म्हणा वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा माझ्या पाठीमागं जो बोर्ड लावला आहे त्याच्यावरून सर्वांना सहज अंदाज येईल आदरणीय भिवा अण्णा शेंडे भिवा बरोबर की भिवा अण्णा शेंडे असंच म्हटलं मी आदरणीय भिवा अण्णा शेंडे दादा म्हणायचे बहुतेक सगळे 2 भाऊ आहेत आदरणीय अर्जुनराव आणि आदरणीय सर्जेराव 2 पत्नी एकीच नाव शांताबाई एकीच नाव अनुसया 2 मुलं गावचे उपसरपंच आदरणीय शंकररावजी आणि आदरणीय दीपकराव मुलीचं नाव सुनीता असा भरल्या गोकुळासारखा हा सबंध परिवार काही कमी नाही आणि जिथं कष्टाने कमवलेलं असतं तिथं सुखाला कसलीच कमतरता नसते म्हणजे एक आहे माऊली बुवा संध्याकाळी पाठ टेकल्या झोप लागायला सुद्धा दिवसभर प्रामाणिक जागावं लागतं तसं या संसारातलं सुख अनुभवायचं झालं तर संसार सुद्धा नीतिमत्तेने करावा लागतो बहुतेक गुरुनाम गुरु चैतन्य महाराज देगलूरकर त्यांच्या कीर्तनात एकदा म्हणले होते प्रामाणिकपणे केलेला संसार सुद्धा परमार्थात मोजला जातो ऐका प्रामाणिकपणे केलेला संसार सुद्धा परमार्थात मोजला जातो लबाडीनं केलेला परमार्थ सुद्धा संसारात मोजला जातो नाहीतर ह्या सगळ्या साधू संतांचा संसार बघा ना त्यांनी संसार केलाच की नाही ज्ञानोबा जर सोडले तर तुकोबांनी संसार केला पण संसार करत असताना साध्य परमार्थ होतं चोखोबांनी संसार केला संसार करत असताना साध्य परमार्थ होतं सावताबाबांनी परमार्थ केला पण परमार्थ करत संसार केला पण संसार करीत असताना साध्य परमार्थ होतं कधी सावताबाबा उठून त्या पंढरपुरात जाऊन बसले नाहीत उलट वारी निघाली वारीतल्या काही वारकऱ्यांनी हाक मारली सावतोबा पंढरपुराला चला नाही कशाला पांडुरंगाला भेटायला सावतोबांच्या मुखातलं वाक्य आहे अहो पांडुरंगाला भेटायला पंढरपुरात जायची का गरज आहे ज्याचा संसार स्वच्छ आहे त्याला भेटायला पंढरपुरातला मालक त्याच्या रानात जाऊ शकतो नाही तुम्हाला दिसत असताना ह्यो कांदा दिसत असेल तुम्हाला दिसत असताना ह्यो मुळा दिसत असेल तुम्हाला दिसत असताना ही भाजी दिसत असेल मला विचाराल तर कांदा हा माझा पांडुरंग आहे मुळा हा माझा पांडुरंग आहे भाजी हाच माझा पांडुरंग आहे ती माझी विठाई आहे हो ऐका जसा सावतोबांनी संसार करता करता त्या संसारामध्ये स्वच्छतेने भगवंत बघितला दादांनी उभा आयुष्य प्रामाणिकपणाचा संसार प्रामाणिक आहे संसार
जोडून या धन उत्तमे व्यवहारे उदास विचारे वेच करी या न्यायानं कमावलंच पाहिजे. हा हे कोणतरी येईल तुम्हाला सांगाल मोकळ्याच हाताने यायचंय मोकळ्याच हाताने जायचंय म्हणून तुम्ही आज माझा हरी तर दिल पालगावरे असं नाही. खूप मोकळ्याच हाताने यायचंय मोकळ्याच हाताने जायचंय हे सांगणारं गडी येताना मोकळ्या हाताने येतात पण जाताना मला मोजत यात नाही गळ्याचे नाही. मी स्वच्छ बोलतो शांत आहे का. जर पैसा वाईटच असता तर त्याला पुरुषार्थात मोजला नसता. मानवी आयुष्याला जे 4 पुरुषार्थ दिले त्यात पैसा आहे. मोजा फक्त तुम्ही धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. अट फक्त शांत आहे का. अट त्याची एकच आहे. पहिल्या क्रमांकाला आहे धर्म, 2 नंबरला आहे अर्थ म्हणजे पैसा. अट एवढीच आहे पैसा 2 नंबरला आहे फक्त 2 नंबरचा नसावा. ज्याला कळालं नसेल त्यांनी झाल्यावर जेवून जा. तसं जाऊ नका. पाहुणे स्वयंपाक हे केलाय स्वयंपाक केलाय वाया घालवू नका त्यांचा. पुन्हा एकदा सांगतो पुरुषार्थामध्ये पैसा 2 नंबरला आहे फक्त त्याची अट एकच आहे कमवलेला 2 नंबरचा नसावा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय दादांनी जगून वागून दाखवल्या. गळ्यामध्ये पवित्र पांडुरंगाची माळ आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची निष्ठेची वारी आहे. हे सगळं करता करता शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी एक आजार झाला. एक आजार म्हणण्यापेक्षा साखरेचा आजार झाला. आणि त्या आजारात पोरांनी प्रचंड प्रयत्न केले. जाण आहे पोरांना आपला बाप आपल्या सोबत राहिला पाहिजे. जाण आहे पोरांना आपल्या बापानं आपल्यासाठी प्रचंड मोठं विश्व उभा करून ठेवलंय. आपला बाप आपल्याजवळ असावा याच्यासाठी पोरांनी दवाखान्यात प्रचंड खर्च केला. इंदापूर सारख्या ठिकाणी, वालचंद नगर सारख्या ठिकाणी, अकलूज सारख्या ठिकाणी भरमसाठ खर्च केला. इच्छा एवढीच होती कधीही उशिरा आलं तर फक्त अंगणात दिसणारा बाप दिसायला पाहिजे. सरपंचपद भूषवत असताना कितीतरी जबाबदाऱ्या पडतात पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना कधी रात्री 11 साडे 11 वाजता जरी घरी आले, रात्री 11 साडे 11 वाजता घरी आलं, दारात गाडी लावेपर्यंत दार उघडून दादा बाहेर यायचे. जास्त काही बोलत नसायचे पण उशीर झाला आज. बाप एवढंच बोलतो तो जास्त बोलत नाही. उशीर झाला नाही ते काम होतं त्याच्यामुळं थांबावं लागलं. नाही थांबत जा पर जरा लवकर येत जा. अहो दादा तुम्ही झोपत जा. काय असतं त्यात तवा तुम्ही अजिबात आमची तुम्ही अजिबात आमची काळजी करू नका असं पोरं म्हणत होती. पण ते बापाचं काळीज होतं. काळजी कशी करू नका. अहो सगळ्या देखत दाखवून काळजी करते. तिला आई म्हणा आणि पोरगा जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत काळजी पोटी जागा राहतो. त्याला बाप म्हणा. आज अडचण ही नाही की प्रेम करणारं कुणी राहिलं नाही. आता अडचण ही झाली आहे माऊली बुवा उशिरा घरी आलं तर आता हक्कानं चिडणारं कुणी राहिलं नाही. आता बोलणारं कुणी राहिलं नाही. त्या आजारपणात आदरणीय दादांनी देह ठेवला. प्रचंड मोठं संकट या परिवारावरती आलं. क्षणार्धात पोरं बाळं कोसळून गेली. दादांच्या आठवणीनं आज सुद्धा अंतकरण ओलं झालं. पापण्यांच्या कडा अलगद ओल्या होतात. त्या भगवंताकडे बघतात, त्या देवाकडे बघतात आणि देवाला थेट विचारतात, देवा आमच्या बापानं आयुष्यभर तुझी वारी केली. आयुष्यभर आमचा बाप तुझ्याशी प्रामाणिक वागला. एवढं सगळं चांगलं जगून का कुणाष्टो भगवंता. पण आज मात्र तू आमचा वैरी झाला रे. देवा तुझा माझा करे वैर करे. देवा तुझा
करे देवा तुझा माझ कार्य वैरा हरी वैरकार देवा तुझा माझा कार्य वैरकार दुःखाचे डोंगर दाखविसी देवा 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 हे देवा हे दुःखाचे डोंगर दाखवी दुःखाचे डोंगर देवा देवा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधुनिया देशी काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या आम्ही देवा तुझी केली होती आशा बरवे ऋषिकेशा कोळ आले देवा का कुणाष्टो पण थोडा वैर्यासारखा वागला तो ऐका शेवटी त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतं वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित वर्ष शब्दाच्या कीर्तनात बोलत असताना सहज साध सोपं ऐका तुम्ही मान्य करा अथवा नका करू मृत्यू हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य कुणी असा काळा असला मरायचे गोरा असला मरायचे रस्त्याच्या कडेला झोपणारा भिकारी असला मरायचे अब्ज रुपयाच्या बंगल्यात राहणारा जागीरदार असला मरायचे चोरी करणारा असला मरायचे वारी करणारा असला मरायचे मृत्यूने आजपर्यंत कधीच कुणाला कोणतीच सवलत दिली नाही ज्ञानोबा जसं बोलतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून धनंजया जया परी ज्याप्रमाणे तुम्ही देह नावाच्या गावाला आला
तुम्ही जन्माला होकार दिला की मरणाला नकार देण्याचा अधिकार तुम्हाला शिल्लकच राहत नाही. तुम्ही जन्म स्वीकारलाय ना, तुम्हाला मृत्यू स्वीकारावाच लागेल. आणखी सोपं, तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हा विटेवरच्या मालकानं तुमच्या आमच्या आयुष्याचं एक पुस्तक छापलं आणि गंमत अशी केली, त्याने त्या आयुष्याच्या पुस्तकाला फक्त 3 पानं दिली. 3च पानाचं पुस्तक छापलं. पहिल्या पानावर त्याने जन्म लिहिला, दुसरं पान त्याने कोरं करकरीत ठेवलं आणि तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिला. ऐका ऐका ऐका, 3 पानाचं पुस्तक, पहिल्या पानावर जन्म, दुसरं पान कोरं करकरीत आणि तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिला. गंमत अशी केली, पहिलं पान आणि शेवटचं पान ही दोन्ही पानं त्याने फाडून स्वतःजवळच ठेवली. आज बी जन्म नावाची गोष्ट भगवंताच्याच हातात आहे आणि मृत्यू नावाची गोष्ट भगवंताच्याच हातात आहे. मधलं कोरं करकरीत जे पान दिलंय ते पान आहे कर्माचं. तुम्ही त्या पानावर पाहिजे ते लिहू शकता. त्या पानावर भगवंत कसलीच ढवळाढवळ करत नाही, त्यात भगवंत कसला हस्तक्षेप करत नाही. वाटेल ते तुम्ही लिहू शकता. काही जणांनी वारी करून त्या पानाचं सोनं करून घेतलं, काही जणांनी व्यसन करून त्या पानाची राख रांगोळी करून टाकली. पण देव वारी करणाराला बी अडवत नाही आणि व्यसन करणाराला बी अडवत नाही. काल परवा म्हणली देवळात चोरी झाली, तुमचा देव काय करत होता? मी छाती ठोकून सांगतो, तो काही करत नाही, कारण त्याने तुम्हाला कर्माच्या बाबतीत स्वातंत्र्य दिलंय. कारण तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्ही वाईट कर्म करा. तुमच्या चांगल्या वाईट कर्माला हिशोब करण्यासाठी त्यांनी दोघांची नेमणूक केली. त्या दोघांचं नाव आहे चित्रगुप्त. त्या दोघांच्या दरबारात हिशोब सुरू आहे. कर्माचं कोरं करकरीत पान जरी तुमच्या आमच्या हातात दिलं असलं तरी त्या कर्माच्या पानावर 2 स्टार केलेत. स्टार कशासाठी? बहुतेक जिथं सवलत असते तिथं स्टार असतात. नाही तुम्ही बघा, अमक्यात अमक्या वस्तूबरोबर अमकी तमकी वस्तू मोफत असं म्हणलं की तिथं स्टार असतो. आणि जिथं स्टार असतात तिथं लिहिलेलं असतं टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. मराठीत लिहिलेलं असतं नियम व अटी लागू. कर्माचं पान तुमच्या आमच्या हातात दिलंय, तुम्ही वाटेल तसं ते पान सजवू शकता. फक्त कर्माच्या पानाला विठेवरच्या मालकानं 2 नियम दिलेत. पहिला नियम, जन्माला आला तुम्हाला कर्म करावंच लागेल. आणि दुसरा नियम, केलेलं कर्म तुम्हाला भोगावं लागेल. वा, हे आम्हाला माहिती आहे, केलेलं कर्म भोगावं लागेल. आता आमचं पाठ झालंय. राजा दशरथाला भोगावं लागलं होतं, आम्हाला भोगावं लागेल. सीतेला भोगावं लागलं होतं, आम्हाला भोगावं लागेल. हरिश्चंद्र राजाला भोगावं लागलं होतं, आम्हाला भोगावं लागेल. त्या भीष्म पिताम्याला भोगावं लागलं होतं, आम्हाला भोगावं लागेल. आंधळ्या धृतराष्ट्राला भोगावं लागलं होतं, आम्हाला भोगावं लागेल. पण आमच्या कर्माची आम्हाला भीती वाटली, म्हणूनच आम्ही प्रयागराजला जाऊन आंघोळ करून आलोय. आम्ही काशी तीर्थाला जाऊन आंघोळ करून आलोय. वारीत गर्दी असती म्हणून सगळी वारी संपल्यावर आम्ही घरदार पंढरपूरला गेलो आणि चंद्रभागेला जाऊन आम्ही थोडं ताट बसा, नाराज होऊ नका पुढच्या वाक्यासाठी. ऐका, प्रयागराजला जाऊन आंघोळ केली, काशी तीर्थाला जाऊन आंघोळ केली, चंद्रभागेला जाऊन आंघोळ केली, तरी तेवढीच पाप धुतल्या जातात जेवढी पाप चुकून झालेत. ठरवून केलेली कारस्थानं भोगावीच लागतात, एवढं मात्र नक्की. हे वाक्य आयुष्यभर ध्यानात ठेवायचं. वारीत चालता चालता पायाखाली किडी मुंगी येऊन मरू शकते. चुकून झालेलं पाप जाणतेपणी अजाणते पडून आपल्याकडून एखाद्याला अपशब्द बोलला गेला, चुकून झालेलं पाप आहे. पण
एखाद्याचं हनन करावं, एखाद्याचं पतन करावं म्हणून जर ठरवून कारस्थान करत असाल तर ती तीर्थाच्या बापाला सुद्धा धुतल्या जात नाहीत. मनसंकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. म्हणून आज एका वारकऱ्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने बोलतो, मृत्यू हे जर अंतिम सत्य आहे तर मग वाईट वागून वाईट मरण्यापेक्षा चांगलं जगून चांगलं मरायला काय हरकत आहे. एकदम स्वच्छ आहे, सोपं आहे, त्याच्यापासून सुटका तर अजिबात नाही. बरं आपलीच का होईल? रामाला मरावं लागलं, कृष्णाला मरावं लागलं, साधू संतांना त्या वाटेनं जावं लागलं, महापुरुषांना त्या वाटेनं जावं लागलं. या ऐका गड्या, बहुतेक सगळ्यांनाच जावं लागतं याची जाणीव जगद्गुरु तुकोबरायांना झाली आणि म्हणून त्यांनी आजचा अभंग लिहिला असेल. पण नुसता सुचला म्हणून रचला नाही. तुकोबांच्या अभंगाला काही पूर्वपीठिका असायच्या. पूर्वपीठिका म्हणण्यापेक्षा मारुती बुवा, तुकोबांचे अभंग हे काय व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नव्हत्या. बहुतेक जसं ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, तसं गाथा तुकोबांनी सांगितली आणि लिहिण्याचं काम केलं संताजी महाराज जगनाडेंनी. तुकोबांना अभंग स्फुरला की तुकोबा अभंग म्हणून दाखवायचे. संताजी महाराजांनी तो अभंग लिहून काढायचा. एवढ्यावर थांबत नव्हतं. अभंग लिहून झाला की 1 रुपया एवढं नाणं घेतलं जायचं, विस्तवावर ठेवलं जायचं. ते नाणं लाल बुंद केलं जायचं. मग तुकोबा ते नाणं उचलून स्वतःच्या जिभेवर ठेवायचे. जर चटका बसला तर अभंग फाडला जायचा आणि जर नाणं जिभेवर ठेवल्या ठेवल्या नाण्याचा दाह शांत झाला तर अभंग गाथेत लिहिला जायचा. ऐकता तुम्ही? 4092 अभंग तुम्हाला आम्हाला मिळाले हे खरं आहे, पण त्या 4092 अभंगासाठी तुकोबांना किती चटके सहन करावं लागले बहुतेक याची नोंद कुठं नाही. आणि मी आणखी सांगतो, याची जर कुठंतरी नोंद ठेवली असती तर आमच्यासारख्या पाप्यांनी कीर्तनात तुकोबांचे अभंग सोडून चित्रपटातली गाणी गायलीच नसती. जर जाणच राहिली असती, हे अभंग म्हणल्यानंतर आपल्या घरातली चूल पेटणार आहे, हे अभंग म्हणल्यानंतर समाज आपल्याला मान देणार आहे, ह्या अभंगासाठी तुकोबांना कितीतरी वेळा जिभेवर चटके सहन करावे लागले. ह्या गोष्टीची जर जाण राहिली असती तर मग आम्ही बाबा 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 म्हणू मी कुणाला सरपंचाला म्हण असली रचलेली गाणी कीर्तनात म्हणली नसती. सहज सोपं बोलतो, काहीतरी पूर्वपीठिका. का तुकोबा म्हणले आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. ऐका, झालता असं, तुकोबांचे जे 14 निष्ठावंत टाळकरी, त्यातले महत्वाचे टाळकरी म्हणजे गंगाधरपंत मवाळ. त्यातले निष्ठावंत टाळकरी म्हणजे शिवबा कासार. ते शिवबा कासार लोहगावचे. एकदा शिवबा कासार कीर्तनावरून घरी आले. बायको दारात उभी होती. बायकोचं नाव लक्ष्मी. लक्ष्मीनं विचारलं, मालक कुठं गेला होता? म्हणे कीर्तनाला. कुणाच्या? त्या तुकाराम बुवांच्या. जाऊ नका म्हणले त्यांच्या कीर्तनाला. का? अहो त्या बुवाबद्दल मी ऐकलंय. त्या बुवाला म्हणे 527 एकर जमीन होती. त्या जमिनीची राख रांगोळी करून बसला माणूस तो. स्त्री एक अन्नान्न करता मेली. अशी त्या बुवाची सगळीकडे झालेली कथा
मालक तुम्हीच सांगा बरं, पाखरं राखायला जाताना पाखरं राखणाऱ्याने सोबत काय न्यायचं असतं? कोण म्हणलं मोबाईल? मोबाईल नाही, पाहुणं म्हणते ते मोबाईल. मोबाईल नाही, आताच नाही, तवाच. पाखरं राखायला जाणाऱ्याने सोबत हातात गोफण न्यायचे असते, पण तुमच्या त्या बुवानं पाखरं राखायला जाताना हातात गोफण नेली नव्हती. उलट दाणे टिपल्यानंतर पाखरं बिचार पाणी प्यायला कुठं जातील म्हणून स्वतःच्या घरून गाडगी नेली होती आणि ती पाण्यासाठी पाखरांना बांधली होती. मालक त्या बुवा बरोबर फिरून जर तुमचा स्वभाव तसाच झाला तर तुम्ही सुद्धा माझ्या संसाराची राख रांगोळी कराल. म्हणून आजपासून त्या बुवा बरोबर कीर्तनाला जायचं नाही. एवढा एक शब्द उच्चारला, शोभा कासाराला राग आला. शोभा कासारानं बायकोच्या लक्ष्मीच्या खाड देशी कांशीला दिली आणि सांगितलं, ऐक, मला 1000 वेळा बोलली तर मी सहन करेन, पण महाराजांना बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही. कांशीला दिली आणि बिचारीनं तेवढीच गोष्ट ध्यानात ठेवली. तिने ठरवलं, ज्या बुवासाठी मला मारलं एक दिवशी त्या बुवाला मारून टाकन. आणि वैराचा अग्नी एवढा भयंकर असतो, तो एकदा अंतकरणात पेटला की बऱ्याच नात्यांची राख रांगोळी करूनच शांत बसतो. नाहीतर आठवा ना, आपण सुद्धा आपल्या घरातल्या माणसांबरोबर बोलत नाही. काय कारण आहे? मनात धरलेलं वैरच की, मनात एकमेकांबद्दल धरलेला रागच आहे की. आता कीर्तनात एवढा मोठा समाज जमलाय, आदरणीय दादांवर प्रेम करणारी एवढी सगळी माणसं कीर्तनात जमलेत, पण यातले बरेच जण सख्या भाव बरोबर बोलत नाहीत. तो काय कारण आहे? मनात पेटलेला वैराचा अग्नीच आहे, दुसरी काय कारण आहेत? सहज साधं सोप्पा एका गड्या, ज्या बुवासाठी मला मारलं त्या बुवाला मारून टाकेन अशी शपथ अंतकरणाला घेतली आणि साळसूतपणाचा आव आणून नवऱ्या पुढे उभा राहिली आणि सांगितलं, मालक तुम्ही तुकाराम बुवांची कीर्तन ऐकता, पण आमच्यासारख्या बाया माणसांनी कुठं जायचं? त्यापेक्षा असं करा, एक दिवशी तुकाराम बुवांनाच कीर्तनाला बोलवा. आनंद वाटला शोभा कासाराला. धावत गेले, तुकोबांना विनंती केली, बुवा आजचं कीर्तन आमच्या लोहगावात करायचं बरं. आनंद वाटला तुकोबांना. फेट्याची पिशवी बगलला आणि तुकोबा लोहगावात आले. प्रचंड गोड कीर्तन केलं. तुकोबांच्या कीर्तनाला गोड म्हणावं एवढी सुद्धा आपली लायकी नाही. तिथे त्या कीर्तनाचं वर्णन करावं हे आपल्यात सामर्थ्यच नाही. तुकोबाचं साक्षात कीर्तन अख्खं लोहगाव कीर्तनात आनंदून गेलं. सगळ्यांनी कीर्तन ऐकलं. पण झालं असं, त्या काळात जिथं कीर्तन करावं साधनांचा अभाव होता, वाहनांची कमतरता. जिथं कीर्तन करायचं तिथं मुक्काम करावा लागायचा. तुकोबा मुक्कामाला राहिले. आता शिवबा कासारांनी आमंत्रण दिलतं म्हणून मुक्काम शिवबा कासाराच्याच घरी झाला. आणि त्या बिचारीला तेवढंच पाहिजे होतं. रात्री 2 वाजता उठली, पाणी तापायला ठेव. 4-4:30च्या सुमाराला तुकोबराय उठले, भजनासाठी बाहेर आले. तेवढं बघितलं आणि पाणी किती तापलंय बघण्यासाठी तिने पाण्यात बोट बुडवलं. तेव्हा तिचं बोट हाडकापर्यंत जळालं. पण हे काय, दुसऱ्याचा तोटा करायला निघालेला माणूस, आपलं किती नुकसान होतंय
याचा कुठं हिशोबच मांडत नाही हो. ठरवलं होतं काही झालं तरी त्या बुवाला मारून टाकन. 4-4:30च्या सुमाराला तुकोबाराय बाहेर आले. धावत आली आणि नवऱ्याला म्हणे, एवढा मोठा महात्मा आपल्या घरी आलाय, अशी आंघोळ घालता काय? जा वाण्याकडून उठणं घेऊन या. नवरा कौतुकाने धावत गेला आणि तेवढ्याच गोष्टीचा तिने गैरफायदा घेतला. अंगावरचा अंगरका काढून तुकोबा पाठमोरे बसले होते. तोंड त्या बाजूला होतं. भगवंताचं भजन चालू होतं. श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. तिने कापडाच्या साह्याने ते पाणी उचललं आणि पलीकडं तोंड असणाऱ्या तुकोबारायांच्या डोक्यावर, जिथं हाडकापर्यंत पाणी पोचत होतं, असं पातेलं तुकोबांच्या डोक्यावर वतलं. डोक्यापासून पायापर्यंत ओघळ गेला. सबंध शरीराला फोड आले. पांडुरंगा म्हणून एक आर तारुई ठोकली. अंगाला भले मोठे फोड आले. जळे माझी काया, लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. म्हणून ताडकन उठून उभा राहिले. अपशब्द बोलले नाहीत, कुणाला काही बोलले नाहीत. फेट्याची पिशवी अडकवली होती, ती पिशवी बगलला मारली, अंगरका खांद्यावर घेतला आणि शांतपणे निघून आले. माऊली बुवा येताना विचारत होते, देवा कुठं जावं बरं? घरात गेलो तर घरातले त्रास देत आहेत, बाहेर आलो तर बाहेरचे अंगावर उकळणारं पाणी वाहतायत. सांग देवा, अशा वेळी आमच्या सारख्यानं जावं कुठं? पण आता घरी नाही जाणार, लांब 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 निघून जाणार. भंडाऱ्यावर जाईन, गोराडेश्वरावर जाईन, भामचंद्रावर जाईन. त्याने मला शपथ दिलती, तो मला घ्यायला येणार आहे. त्याला मी बोलवून घेईन आणि मी माझ्या गावाला निघून जाईन. म्हणून निघाले, शांतपणे निघाले. पण अडचण एक झाली. भंडाऱ्याकडे जाणारी वाट स्वतःच्या दारातून होती. ठरवलं होतं मी घराकडे बघायचो नाही, ठरवलं होतं मी घरी जायचो नाही. पण अंगणातून जाता जाता सहज एक नजर घराकडे गेली आणि भली मोठी अडचण झाली. अंगणात भागीरथी भांडी घासत बसली. पोरगी आहे, लेक आहे आणि कुठं जा जगाच्या पाठीवर. बाप कुणासाठी बी काळीज घट्ट करू शकतो, पण पोरगी दिसल्यावर त्याचं अंतकरण पाघळतं एवढं मात्र नक्की. घरीच जाणार नाही असं म्हणले होते, पण अंगणात पोरगी दिसली आणि आता परत कधीच भेट व्हायची नाही. म्हणून एकदा फक्त तिच्याबरोबर एक शब्द बोलावं म्हणून पोरी जवळ आले. भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला. भागीरथीनं हाक मारली, आई बाबा आले. बातमी जिजापर्यंत गेली. जिजा धावत आली. तुकोबा दिसल्या बरोबर म्हणली, या आला का? असं जर देव 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 करत फिरायचं होतं तर कशासाठी पोरा बाळांना जन्म घातला? अहो अन्न पाण्या वाचून लेकरं मरायला लागली. बुवा असंच जगायचं असेल तर एक दिवशी विष आणा आणि पाजा सगळ्यांना, म्हणजे तुमचं समाधान होईल. तेवढा शब्द ऐकला आणि माघारी फिर. लेक माग पळत होती, पण नाही, निघून गेले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 12 दिवस बुवा घरी आले नाहीत. आणि मग अडचण झाली. जिजाच्या लक्षात आलं, कुठंही कीर्तनाला गेले, पारायणाला गेले तरी 8व्या दिवशी घरी यायचे. 12 दिवस झालं बुवा घरी आले नाहीत. मीच मेली बोलली
आणि बुवा निघून गेले. दिराच्या दारात गेली, हात जोडले, विनंती केली, भाऊजी पाया पडते. 12 दिवस झालं बुवा घरी नाहीत. भांडायची नाही, चिडायची नाही, रागवायची नाही, जसं वागायचंय तसं वागा म्हणावं, पण तुम्ही तेवढं घरी या, थोडं 1-5 मिनिटं ताट बसा सगळे. माझा सोप्पा प्रश्न आहे. भांडायची नाही म्हणली, चिडायची नाही म्हणली, रागवायची नाही म्हणली, तुमच्या मनाने जगा म्हणली. कधी असताना म्हणली का निघून गेल्या? महाराज, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, सध्या समाजाची हीच अडचण आहे. आम्हाला असताना माणसं कळत नाहीत आणि निघून गेली की त्यांच्यासाठी किती रडलं तरी पुन्हा ती माणसं कधीच मिळत नाहीत. माझी स्वच्छ विनंती आहे, जोपर्यंत आहेत तोपर्यंत माणसांवर प्रेम करा. जोपर्यंत समोर दिसत आहेत तोपर्यंत आपल्या माणसांना भरभरून आनंद देण्याचा प्रयत्न करा. एकदा मरून गेल्यावर तुम्ही किती रडला, कोण बघतं तुम्ही किती रडला त्याला? मला भांडवल नाही करायचं अशोक बुवा त्या गोष्टीचं, पण जमलेल्या समाजाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची म्हणून फक्त विचारतो. मला सांगता का फक्त कीर्तनात सुनीता ताई कुठं बसली? ताई, तुझ्या भावनेला मला स्पर्श नाही करायचा, फक्त जमलेल्या लोकांची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची म्हणून तुला एक छोटंसं काम सांगतो. समोर दादांचा फोटो आहे, एक हाक मारून बघ बरं. दादा, जे आल्यावर तुमचं काळीच सुपाव आणि मोठं व्हायचं, अंतकरण भरून यायचं. माघारी चालली तर तिला काय द्यावं काय नको असं व्हायचं. ती तुमची लाडकी लेक हाक मारते, एकदाच फक्त आऊ द्या तिला. नाही देत, देत नाहीत. फोटोत गेली की माणसं आव देत नाहीत, फोटोत गेली की माणसं बोलत नाहीत, फोटोत गेली की माणसं हाक मारत नाहीत. पाया पडतो, नाक घासतो तुमच्या समोर. माणसं फोटोत जायच्या आधीच माणसांवर चांगलं वागा, नका तसं करू. रडला तुम्ही, यातल्या बऱ्याच जणी सासूबरोबर बोलत नाहीत. अहो गळ्याचे नाही. तुम्ही जर असंच वागत राहिला तर आम्ही केलेली कीर्तनं हे फक्त आमची घरं भरण्याचं धंदा होऊन जातं. काय म्हणजे समाजातच जर बदल होणार नसेल, किती दिवस क्रूरतेने जगणार आहे? बरं रोज बातम्या नको नको त्या बातम्या. आज तुम्ही मोबाईल ओपन करा, मोबाईलचा डाटा चालू करा, तुम्हाला जर 10 बातम्या ऐकायला मिळाल्या तर त्यातल्या 7 बातम्या हृदयाला पिळवटून टाकतायत. बरं कशाला आमचं बोलायला लावता? पाठीमागल्या 15 दिवसापूर्वी बारामतीत घटना घडली. काय घटना घडली नाही? ह्या संसरचा ओंकार आचार्य नावाचा पोरगा MRI मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतो, स्वतःच्या 2 पोरी घेऊन बारामतीत जातो काय, महात्मा फुले चौकात आल्यानंतर डंपरने धडक बसते काय. डंपरने धडक बसल्यावरती त्याचं सबंध शरीर. बरं बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला आहे, मीच सांगायची काय गरज आहे? जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघत होता तुमच्या लक्षात आला असेल, स्वतःचं फक्त हेतून वरचं शरीर चांगलं होतं, तो तसाच हाताने उठण्याचा प्रयत्न करत होता. डोळ्याला पाणी आलं तर एवढंच तो म्हणत नव्हता मला वाचवा म्हणून, ते एकदा बी नाही म्हणला मला वाचवा म्हणून. ते असा उभा राहिला होता त्या हातावर टेकून, असा वर आलता आणि एवढंच म्हणत होता, माझ्या पोरींना तेवढं कोणतरी जगवा बरं का, मी जगत नाही आता, माझ्या पोरी जगवा. आणि नुसतं माघारी वळून बघितलं आणि दोन्ही पोरी मरून पडलेल्या बघितल्याबरोबर जीव सोडून दिला. कुठल्या आयुष्याची कल्पना करता, कुठल्या घमेंडीत जगता राव? पाखरासारखी माणसं निघालेत आमच्यातून. समोर बसलेला माणूस उद्या माझ्या समोर असेल का नाही मला खात्री देता येणार नाही. मी उद्या त्याच्याबरोबर बोलायला असेल का नाही खात्री देता येणार नाही. एका टोपल्यातली भाकरी खाऊन सुद्धा आम्ही एकमेकाबरोबर वैऱ्यासारखं जगलो रे. गेलो इंदापूर तालुक्यात आणि केली कधी कोर्टात चौकशी, तर सध्या ह्या इंदापूर तालुक्यात अशा केसेस जास्त आहेत. भावानंच भावावर केस केली जमिनीसाठी. राव फुटभर मागं सरा, फुटभर पुढं सरा. दुनियाचं ऐकून आपल्या घराची राख रांगोळी करून घेऊ नका. जमिनी पिढ्यानपिढ्या झालं तशाच तिथं आहेत. माणसं जन्माला येतात, माणसं मरून जातात. ती कुणी सोबत नेलं नाही आणि कुणाच्या सोबत ते जाणार बी नाही.
पण आज तुमच्या नावावर आहे. किती वर्ष राहील? पाठीमागल्या 100 वर्षापूर्वी आपण नव्हतो आणि पुढल्या 100 वर्षानंतर आपण असणार नाही. कुठल्या गोष्टीचा गर्व करता, जे मिळालं त्यात आनंद माना आणि पैसा कमवता कमवता कधीतरी भरमसाठ नाती कमवून ठेवा. आपल्या डोळ्याला पाणी आल्यानंतर 4 हात आपल्या डोळ्यातलं पाणी पुसायला समोर आले पाहिजेत. तुमच्या त्या इन्स्टाला आणि तुमच्या त्या युट्यूबला किती फॉलोअर्स, कोण खातं? 4 रक्ताची नाती जोडून ठेवा. आपल्या अंतकरणातलं दुःख सांगता यावं अशी 4 माणसं सोबत ठेवा. अलीकडच्या काळात, म्हणजे माझा वेळ संपलाय खरं, पण अलीकडच्या काळात माणसं तुम्हाला सुशिक्षित दिसत आहेत. ह्याचा अर्थ ते सुखात आहेत असं अजिबात नाही. उलट सुशिक्षित माणसं जास्त एकटी पडायला लागली. घरात आता आम्हाला आटा नसला तरी चालतोय, पण मोबाईलला डाटा असावा लागतोय. आम्ही त्या 1.5 GB डाट्यापोटी एवढं बांधलं गेलोय. आम्हाला आता शेजारी बसलेल्या माणसाची कदर वाटत नाही. जुनी माणसं होती. कालच मी तुम्हाला दाखवलं ना, आवर्जून दृश्य दाखवलं. आम्ही जेव्हा प्रवास करत होतो, पाऊस येत होता. काल दुपारी 2 माणसं लिंबाखाली थांबली होती आणि दोघं आपापल्या मोबाईलवर तुटून पडली होती. मला माझ्या अंतकरणाला एवढं वाटलं, जर ह्या दोघांकडे मोबाईल नसते तर बिचारे एकमेकांबरोबर बोलले असते. नाही, चौकशी केली असती. जुन्या काळातली माणसं एकमेकांची चौकशी करायची, एकमेकांबरोबर बोलायची. अनोळख्या माणसाबरोबर सुद्धा अर्धा तास माणसं बोलत बसायची. अहो, पोटचा पोरगा आता तुमच्याबरोबर बोलत नाही, तुमच्या शेजारी बसला तर तो मोबाईलवरती बघून कुठल्या तत्वज्ञानाच्या गप्पा मारता, कुठल्या प्रगतीच्या, कुठल्या आधुनिकतेच्या गप्पा मारता तुम्ही? माणसं तुम्हाला सुशिक्षित दिसत आहेत, पण सुशिक्षित असणारी माणसं मनाने प्रचंड एकटी पडायला लागलीत. एकट्या पडलेल्या माणसांना आधार माणसांचाच मिळू शकतो. यंत्र आधार देत नाही, यंत्र सहानुभूती करत नाही. यंत्र मशीनची भाषा जाणतं, मनाची भाषा जाणायला माणूसच माणसाजवळ असावं लागतं. शपथ, आपल्या माणसांबरोबर खूप प्रेमाने राहा. भांडत असाल सोडून द्या, थोडं आपुलकीनं जगण्याचा प्रयत्न करा. त्या जिजानं तुकोबांना अद्वा तद्वा बोलले, निघून गेले. 12 दिवस नव्हते घरी. शेवटी कान्होबा महाराज देहूकर, संताजी महाराज जगणारे, गंगाधर पंत मवाळ आणि शिवबा कासार चौघजण शोधायला गेले. 4 दिवस शोधलं बुवांना, सापडलेच नाही. अगोदरचे 12 आणि हे 4, 16 दिवस झाले. एक मोळीवाला दिसला. त्यांनी सांगितलं, म्हणे होती भंडारा डोंगरावरती जी गुहा आहे, त्या गुहेमध्ये कोणीतरी विठ्ठल विठ्ठल भजन करते. आता काल परवा बघा भंडारा डोंगरावर खूप मोठा सोहळा झाला. आता मंदिराचं काम चालू आहे भंडारा डोंगरावर आणि तिथं कोणीतरी विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल म्हणते म्हणल्यावर तुकोबा सोडून कोण म्हणायचे विठ्ठल विठ्ठल? म्हणून ते चौघ तिथपर्यंत गेले. 16 दिवस झालते. दाढी वृक्ष झालती, त्वचा कोरडी पडली होती, ओठ कोरडे पडले होते. विज्ञान सांगतं अन्न पाण्याशिवाय माणूस 21 दिवस जगू शकतो. अन्न नाही, पाणी नाही. मुखातून आलेले शब्द हळूहळू ऐकायला येत होते. श्री विठ्ठल, जय विठ्ठल, श्री विठ्ठल, जय विठ्ठल. उजव्या बाजूला कान्होबा महाराज देहूकर, डाव्या बाजूला गंगाधर पंत मवाळ, शिवबा कासार आणि पायाजवळ बसले संताजी महाराज जगणारे. पाय दाबला. बुवा, बुवा. कोण? संतू. का आलाय? बुवा, घरी चला, लेकरं वाट बघतायत तुमची. नाही येणार आता घरी. आता मी निरोप पाठवलाय. तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवाला म्हणावं मला न्यायला ये. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. तुकोबांची हाक ऐकून गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तुकोबा चला. थांब म्हणले, थांब. कोणी येतं का बघतो. अहो कोणी येतं कुणाबरोबर? तुकोबा. नाही, थांब बघू दे. कुणाच्या दारात गेले? वैऱ्याच्या दारात गेले. रामेश्वर भट्टाला विचारलं, भट्ट वैकुंठाला येता? नाहीत आले. मंबाजीनं बोराटीच्या काट्यानं मारलं होतं, त्यांना विचारलं वैकुंठाला येता? नाहीत आले. अहो पत्नी आली नाही. शेवटी तुकोबा गरुडावर विराजमान झाले. उजव्या बाजूला जगाचा बाप आहे,
डाव्या बाजूला तुकोबा आहेत. समस्त देहू आलं होतं निरोपाला. अख्ख्या देहूवासियांकडे बघितलं, हसले. सगळ्या लोकांकडे बघून बोलले, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता मला मरण नाही, न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. त्याच्यासाठी मी पिंड पदावरी, दिला आपले करी. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. सगळ्या देहवासियांकडे बघितलं, हसले. आणि पदराच्या आड महादबाला घेऊन पत्नी जिजाऊबा राहिली होती, तिच्याकडे बघितलं, रडले. बुवा हसले म्हणा नाहीतर रडले म्हणा, दोन्ही कस. गावाकडे बघून हसत होता तो संत होता, आणि लेकराकडे बघून रडत होता तो बाप होता. जशी अवस्था त्यावेळी तुकोबांची झालती, तंतोतंत तशीच अवस्था गेल्या वर्षी आदरणीय दादांची झालती. बाळांनो, जातो. खूप सेवा केली तुम्ही. पुढल्या जन्मी मुक्तीन मोक्ष मागायचो नाही, उलट देवाला सांगन, देवा माणसाचा जन्म दे आणि पुन्हा एकदा याच पवित्र घरात मला जन्म मिळू दे. लेकरांनो, खूप सेवा केली. शंकर, दीपक, वाईट वाटून घेऊ नका पोरांनो. बाप गेला म्हणून डोळ्याला पाणी येईल, पण माझी एक इच्छा आहे, जशी माझी सेवा केली तशीच दोन्ही पत्नींची, शांताबाईंची, अनुसयाबाईंची सेवा करा. आणि हो, आली कधी माझी सुनीता दारात तर तिला कधी मोकळ्या हाताने माघारी पाठवू नका. बाकी थांबावं वाटतं, नातवांबरोबर खेळावं वाटतं, आजही या घराचा आनंद घ्यावा वाटतो, पण माझा पांडुरंग मला न्यायला आलाय, मी जातो. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुधावी. 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 आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो, तुम्ही ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. हे सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. हे सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वाड वेळ झाला उभा वाड वेळ झाला हे उभा पांडुरंग. हे वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वाड वेळ झाला उभा पांडुरंग.
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावितो जो वैकुंठाला बोलवतो त्या देवाचं नाव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ संगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावितो 1-2 मिनटं खाली बसा शांत बसा सगळे धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 2 चरणाचा अर्थ सांगून झाला मला दिलेली वेळ संपून 15 मिनटं जास्त झाली अतिशय नम्रतापूर्वक या समस्त शेंडे परिवारानं ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली त्याबद्दल समस्त शेंडे परिवाराचा आभार मानतो पाठीमागल्या काही दिवसापूर्वी आमचे परममित्र सन्मान्य शहाजी रासकर यांनी संपर्क केला तरंगे पाहुण्यांनी संपर्क केला यांनी संपर्क करून हट्ट केला संपर्कापेक्षा हट्ट म्हणावं लागेल हट्ट केला महाराज ही सेवा तुम्हाला करावीच लागेल आणि तुम्हालाच करावी लागेल त्यांच्या हट्टापोटी इथपर्यंत येणं झालं आणि त्यांच्या हट्टामध्ये मारुती बाबा हे बी होतं तो कीर्तन तुमचं वाजवायला मारती हे हे तुमचं स्वतःचं प्रेम आहे अतिशय मनापासून मारुती बुवा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो गायनासाठी उपस्थित असणारी 2 दिग्गज नावं हरिभक्तपरायण अशोकजी महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो माझ्या समेत आलेले सन्मान्य माऊली महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो विनेकरी बाबा तुमचं मनापासून आभार मानतो देशमाने महाराज तुमच्या सहित उपस्थित असणारे हे सगळे वैष्णव ज्येष्ठ वैष्णव श्रेष्ठ मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या न्यायानं तुम्हा सगळ्यांना तुमचा अधिकार देतो तुमच्या चरणावर नतमस्तक होतो सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार मानतो इंदापूर तालुक्यातली सर्व क्षेत्रातली सगळे मान्यवर इथं उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा आभार मानत असताना सदर कार्यक्रम ज्यांनी स्वतःच्या कॅमेराबद्ध करून घेतला राजमुद्रा यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो सहदेव दादा आहे याच्यापेक्षा या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव होईल मला त्याची कॅमेऱ्याची क्लॅरिटी आवडते त्यापेक्षा मला त्याच्या मनाची क्लॅरिटी आवडते अतिशय स्वच्छ अंतकरणाचं लेकरू आहे दादा खूप मोठा होशील असाच संप्रदायाशी प्रामाणिक राहा त्याचं मनापासून आभार मानत असताना सेवेसाठी उपस्थित असणारी ही लहान लहान लेकरं